श्री स्वामी समर्थ. 3 जानेवारी 2026ची पहिली पौर्णिमा. उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू, लक्ष्मी येईल तुमच्या दारी. नमस्कार मित्रांनो, नवीन वर्षाची सुरुवात तर झाली आहे, पण तुम्हाला माहीत आहे का 2026 सालातील सर्वात शक्तिशाली रात्र आज आपल्या उंबरठ्यावर उभी आहे. आज वर्षातील पहिली पौर्णिमा, अशी रात्र जेव्हा साक्षात लक्ष्मी माता पृथ्वीवर भ्रमण करत असते. अनेकदा आपण खूप मेहनत करतो, पण पैसा हातात टिकत नाही. घरामध्ये सतत कटकटी होतात किंवा प्रगती थांबल्यासारखी वाटते. पण आजची ही रात्र तुमच्या आयुष्याला एक नवे वळण देऊ शकते. आज मी तुम्हाला अशा एका गुप्त विषयाबद्दल सांगणार आहे, जी आज रात्री तुम्ही तुमच्या उंबरठ्यावर ठेवली तर तुमच्या घराचे नशीब पलटल्याशिवाय राहणार नाही. हा कोणताही साधा उपाय नाही, तर आपल्या प्राचीन शास्त्रात दडलेला एक मोठं रहस्य आहे. हा उपाय काय आहे, ती वस्तू कोणती, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. पण त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नेहमीच घातक ठरते. जर तुम्हालाही तुमच्या घरात सुख समृद्धी हवी असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंट बॉक्समध्ये आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. तुमचा एका कमेंटने तुमच्या जीवनात सकारात्मकता येऊ शकते. मैत्रिणींनो, उंबरठा म्हणजे केवळ घराची भिंत नाही. उंबरठा म्हणजे तुमच्या घरातील ऊर्जा आणि बाहेरील ऊर्जा यांच्यामधील एक महत्त्वाचा दुवा आहे. पौराणिक कथांमध्ये उंबरठ्याला अत्यंत महत्त्व दिलेले आहे. भगवान नरसिंहाने हिरण्यकश्यपूचा वध उंबरठ्यावरच केला होता, कारण ती जागा ना आत होती ना बाहेर. आज 2026ची ही पहिली पौर्णिमा काही खास नक्षत्रांच्या संयोगात आलेली आहे. आजच्या रात्री ब्रह्मांडातून सकारात्मक ऊर्जेचा वर्षाव होत असतो. पण आपण एक चूक करतो. आपण आपलं घर स्वच्छ करतो, पण त्या मुख्य ऊर्जा स्तोत्राकडे दुर्लक्ष करतो, जिथून माता लक्ष्मी प्रवेश करते. ती एक वस्तू कोणती, जी ठेवताच गरिबी तुमच्या घराच्या रस्ता विसरून जाईल. काही लोक म्हणतात की उंबरठ्यावर हळद लावावी, काही म्हणतात दिवा लावावा. हे उपाय बरोबरच आहे, पण आज मी जे सांगणार आहे ते या सर्वांपेक्षा वेगळं आणि प्रचंड प्रभावशाली आहे. ते रहस्य उलगडण्यापूर्वी आपण काही छोटे पण अत्यंत महत्त्वाचे उपाय पाहूया, जे आजच्या दिवशी केले पाहिजेत. ती गुप्त वस्तू सांगण्यापूर्वी आज दुपारी किंवा संध्याकाळी तुम्हाला हे 3 छोटे उपाय करायचे आहे. 1. हळदीचे पाणी. आज मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना हळदीचे पाण्याचे स्वस्तिक काढा. हळद ही मंगल्याचे प्रतीक आहे आणि ती नकारात्मकतेला रोखते. 2. अक्षदा आणि फुले. घराच्या उंबरठ्याबाहेर थोड्या अक्षदा आणि लाल रंगाचे फूल ठेवा. यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते. 3. तिजोरीचा उपाय. आज तुमच्या तिजोरीमध्ये 1 लवंग आणि 1 विलायची लाल कपड्यात बांधून ठेवा. यामुळे पैशाची आवक वाढते. पण मैत्रिणींनो, हे तर झाले सामान्य उपाय. आता आपण त्या विषयाकडे वळूया ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात. ती एक वस्तू जी आज रात्री उंबरठ्यावर ठेवल्याने तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर होऊ शकते. विचार करा, एखादी छोटी गोष्ट तुमची मोठे स्वप्न पूर्ण करू शकते का? विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर ही वस्तू एनर्जी रिसिव्हरसारखे काम करते. आता वेळ आली आहे त्या गुप्त वस्तूचे नाव सांगण्याची. लक्ष देऊन ऐका. ती वस्तू दुसरी तिसरी कोणतीही नसून ती आहे गोमती चक्र आणि 1 रुपयाचे नाणे सोबत ठेवलेला मातीचा दिवा. तुम्हाला वाटेल हे तर सोपे आहे,
पण याची पद्धत खूप विशिष्ट आहे. काय करायचे आहे? आज रात्री चंद्रोदयानंतर एका मातीचा दिवा घ्या. त्यात गाईचे तूप टाका. 2 वातींचा एक दिवा तयार करा. आता त्या दिव्यात एक गोमती चक्र ठेवा. जर गोमती चक्र नसेल तर एक पिवळी कवडी वापरा आणि त्यासोबत 1 रुपयाचे नाणे ठेवा. हा दिवा प्रज्वलित करून तुमच्या मुख्य उंबरठ्याजवळ उजव्या बाजूला घराच्या बाहेर बघताना उजवी बाजू ठेवा. दिवा लावताना मनात एक इच्छा धरा. हे माता लक्ष्मी, माझ्या घरातील सर्व संकटे दूर कर आणि अखंड वास कर. हे नाणे आणि गोमती चक्र साधे समजू नका. गोमती चक्र हे विष्णूचे रूप मानले जाते आणि जिथे विष्णू असतात तिथे लक्ष्मी धावत येते. उद्या सकाळी ते नाणे आणि गोमती चक्र उचलून एका लाल कपड्यात बांधून तुमच्या कपाटात ठेवा. हा प्रयोग करून पहा. तुम्हाला 24 तासाच्या आत काहीतरी शुभ वार्ता नक्की मिळेल. हे उपाय मी स्वतः अनुभवले आहेत. अनेक महिलांनी मला सांगितले आहे की जेव्हा त्यांना श्रद्धेने हा उंबरठ्याचा उपाय केला तेव्हा त्यांच्या पतीच्या नोकरीत बढती झाली किंवा रखडलेली कामे पूर्ण झाली. हे अंधश्रद्धा नाही तर ही श्रद्धा आणि ऊर्जेचा खेळ आहे. जेव्हा आपण विश्वासाने एखादी गोष्ट करतो तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड आपल्याला ती मिळवून देण्यासाठी मदत करते. तर मैत्रिणींनो, 2026ची ही पहिली पौर्णिमा वाया घालवू नका. आजची रात्र तुमच्या आयुष्यात सोनेरी पहाट घेऊन येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुमचे काही प्रश्न असतील तर तेही विचारा. मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. जाण्यापूर्वी पुन्हा एकदा आठवण करून देते. व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ मिळेल. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहून तुमची उपस्थिती नोंदवा. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहो. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि सकारात्मक राहा. श्री स्वामी समर्थ.